तर मंडळी सध्या बाजारामध्ये कच्ची कैरी आणि आंब्याचं सीझन खूप चालू आहे। यापूर्वी भरपूर साऱ्या पापडाची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केल्या होत्या। म्हटलं चला यावेळेस कच्च्याच कैरीचा पापड इथं बनवावं। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर जर बघत असाल चॅनल नक्कीच फॉलो करा। तर इथं मी 2 तोतापुरी कैरी घेतलेली आहेत, स्वच्छ धुवून कट करून घ्यायची आहेत। लहान बारीक साईज तुम्ही कशीही कट करा, कारण ते आपल्याला कुकरमध्ये शिजवायचं आहे। तर एक थोडी पांढरी आहे आणि एक थोडासा पिवळा कलर झालेला आहे, त्याचा तर काहीच हरकत नाही, आपल्याला त्याचे पापडच बनवायचे आहेत। तर इथे मी 1 तांब्याच्या परीत कमी पाणी घेतलेलं आहे कुकरमध्ये, म्हणजे कट केलेली कैरी ते आपल्याला घालून घ्यायची। फक्त 1 किंवा 2 शिट्टी होईपर्यंतच आपल्याला शिजवून घ्यायची आहेत। खूप जास्त पाणी घालू नका, पाणी जर जास्त झालं तर ते थोडं पाणी आपण काढून घेऊ शकतो। मी तर 1 तांब्याच्या पण थोडं कमी पाणी घेतलेलं आहे, फक्त 1 किंवा 2 शिट्टी होऊ द्यायची आहे। ती पाहू शकता मस्त 2 शिट्ट्या झाल्या आपल्या कुकरच्या। कुकरचं झाकण खोलून घ्यायचं आहे आणि जे मस्त आपली कच्ची कैरी जी आहेत मस्त अशी गाळ शिजल्या गेली आहेत। आता यात थोडंसं पाणी आहे, तरी काहीच हरकत नाही, हे पाणी आपल्याला पूर्ण निथळून घ्यायचं आहे। एक बाउल घ्यायचं आहे, त्यावर चाळण ठेवायची, कुठलीही चाळण तुम्ही वापरा, पुरणाची किंवा कुठलीही चाळण घ्यायची आणि पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आहे। हे जे खालचं उरलेलं पाणी आहे ते तुम्ही सरबत म्हणून किंवा फणं म्हणून पण इथं वापरू शकतात। आपल्याला त्याचा फक्त गराचा इथं उपयोग करायचा आहे। आता हे जे वर मिश्रण आहे आपलं राहिलेलं कच्च्या कैरीचं, ते आपल्याला तेच बाउल घेतले, पाणी पूर्ण काढून घेतले खालचं मी, त्याच बाउलमध्ये आता खाली वर चाळणी ठेवून त्याचा गर काढून घेत आहे। जसं पूर्ण बारीक करतो आपण तसेच आपल्याला इथं गर करून घ्यायचं आहे। तुम्ही असंही डायरेक्ट गॅसवर ठेवू शकता, म्हणजे कढईमध्ये, पण त्याने का त्याची साल वगैरे राहते त्याची, ते आपल्याला मधोमध लागते, म्हणून आपल्याला पूर्ण प्लेन आणि सॉफ्ट पापड दिसण्यासाठी त्याचा पूर्ण गर काढून गरजेचं आहे। तर आपल्याला हे चाळणीतून पूर्ण गर काढून घ्यायचं आहे। तर इथे मी पूर्ण गर काढून घेतलेला आहे, जो गर खाली राहिलेला आहे अगदी प्लेन आणि सॉफ्ट झालेला आहे। तर हा गर आपल्याला गॅसवर जाळ बुडायची कढई किंवा पातेलं काहीही घ्या, त्यात मी फक्त अर्धी पळी इथं तेल घेतलेलं आहे। तेल किंवा तूप तुम्ही काही घ्या, पण मी तर तेलच घेतलेलं आहे अर्धी पळी, आणि त्यावर ते गर केलेला होता आपण कच्च्या कैरीचा, तो पूर्ण त्यावर घालून घ्यायचा आहे। पूर्ण दाटसरपणा येईपर्यंत आपल्याला मिश्रण परतून घ्यायचं आहे, की जेणेकरून त्यात एकही पाण्याचा थेंब नको, म्हणजे पूर्ण पाणी आटेल इतपत आपल्याला गॅसवर होऊ द्यायचं आहे, घट्टपणा येईपर्यंत। आंबट गोड तिखट असा आपला पापड तयार करायचा आहे। त्याच ठिकाणी मी इथं 1 छोटी वाटी साखर घेतलेली आहे। तुमची कैरी जर खूपच आंबट असेल तर तुम्ही साखर अधिकही वापरली तरीही पण चालतं। तर त्यामध्ये आपल्याला थोडीशी साखर घालून घेतली मी अर्धी वाटी, आणि त्यातच आपल्याला घालायचं आहे 1 मिरीपूड, 1 चमचाभर इथं मिरीपूड घेतलेली आहेत, आणि अर्धा चमचा इथं काळं मीठ घेतलेले आहेत। हाफ टीस्पून इथं खाण्याचा रंग म्हणजे हिरवा कलर घेतलेला आहे। हे अगदी ऑप्शनल आहे, पण घातला तर खूप सुंदर पापड दिसेल तुमचा, म्हणजे जसं आपल्याला हिरव्या कच्च्या कैरीचा रंग असतो त्याच पद्धतीनं आपल्याला पापडाला रंग यावा, म्हणून मी इथं थोडासा हिरवा कलर वापरलेला आहे। पूर्ण मिश्रण आपल्याला घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे, पूर्ण दाटसरपणा येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। अर्धा चमचा इथं मी चिली फ्लेक्स घातलेले, चिली फ्लेक्स जर नसेल तर मी लाल तिखटही इथं घालू शकता, म्हणजे आंबट गोड तिखट आपला पापड तयार होणार आहे। खूप छान टेस्ट लागते याची, आणि सुकवल्यानंतर तर 1 नंबर। तुम्ही हे 6 महिने स्टोअर करून ठेवू शकता, अगदी 6 महिने काय 3-4 महिनेसुद्धा टिकू शकतो। तुम्ही महिन्याभरासाठी किंवा 6 महिन्यासाठी हे पापड इथं बनवू शकता। तर गॅस बंद करायचं आहे आपल्याला, आणि ज्या ताटात आपण पापड तयार करणार आहे त्याला सुरुवातीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, की जेणेकरून खाली तो चिटकणार नाही, आणि जे मिश्रण होतं आपल्याला कच्च्या कैरीचं शिजवलेलं ते त्यावर आपल्याला पूर्ण घालून घ्यायचं आहे। खूप जास्त पातळ पसरवू नका, थोडं जाडसरच ठेवा, कारण सुकवल्यानंतर खूपच पातळ होईल। खूप पातळ जर घातला पापड काढताना तो आपला तुटू शकतो आणि ताटाला चिटकू शकतो, म्हणून आपल्याला थोडंसं दाटसरच म्हणजे घट्टसंच आपलं मिश्रण इथं पसरवून घ्यायचं आहे। तर हे खूपच मला घट्टसं वाटते, म्हणजे जाळ वाटते, तर मी हेच थोडंसं मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेणार आहेत, म्हणजे 2 ताटामध्ये डिवाईड करणार आहेत। तर जेवढं आपल्या ताटाला पसरवता येईल दाटसर तेवढं ते पसरून घ्यायचं आहे आपल्याला। खूप जास्त पातळ नको, थोडं घट्टसंच ठेवा, नाहीतर तुमचा पापड तुटू शकतो, ताटाला चिटकून बसेल, बाहेरच निघणार नाही। त्यामुळे आपल्याला थोडंसं घट्टसंच आपलं मिश्रण पसरून घ्यायचं आहे। हे आपल्याला उन्हामध्ये 1 दिवस सुकू शकतात। जर तुमच्याकडे ऊन येत नसेल तर तुम्ही फॅनखाली 2 दिवस सुकवलं तरी पण चालतं। तर इथे मी 2 ताटामध्ये मिश्रण घालून घेतलं आहे आणि पापड इथं तयार करून घेतले आहेत। हे आपल्याला मी गॅलरीमध्येच ठेवले आहेत,
जर तुमच्या गॅलरीत ऊन येत असेल तर घालू शकता किंवा साधं फॅन खाली जरी ठेवलं तरी पण चालतं. 2 दिवस फक्त फॅन खाली लागतात. तर हे 2 दिवसानंतर पूर्ण सुकलं आहे. एकच दिवस लागला आहे माझा बाल्कनीत ऊन असल्यामुळे. सुरुवातीला पापड कसा काढायचा तर कडेनं सुरुवातीला कडे कापून घ्यायचे त्याचे, म्हणजे सुरीच्या साहाय्याने, आणि अलगद असा आपला पापड इथं तयार होते. बघू शकता काहीच वेळ लागला नाही. सोपं आहे आणि पटकन आपला ताटातून तो बाहेर निघत आहे आणि दिसायला पण खूप सुंदर आहे. आजपर्यंत भरपूर पापडाची रेसिपी तर बघितले, पण कधी आंब्याची म्हणजे कच्च्या कैरीचे पापड तुम्ही बघितला आहे का? तर एकदा का नक्की ट्राय करून बघा. खूप सोपी आहे, अगदी चविष्ट आहे. तर हा जो पापड आहे हा तुम्ही 6 महिने टिकू शकतात. तर हे आपल्याला मधोमध कट करून घ्यायचे आहेत आणि त्याचे रोल तयार करून सनी आपण स्टोअर बंद भरून ठेवू शकतो. म्हणजे तुम्ही जेव्हा आंब्याचा सीझन जरी संपलं कैरीचं तरी तुम्ही हा पापड इथं खाऊ शकतात. असे व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे मधोमध कट करून घ्यायचे आहेत आणि रोल मात्र त्याचे तयार करून घ्यायचे आहेत. लहान मोठी साईज किंवा तुम्हाला नसेल रोल करायचे तुम्ही नाही केले तरी चालतात, पण खूप सुंदर दिसत आहे. बघू शकतात अगदी ट्रान्सपरंट पापड इथं तयार झाला आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. चला तर मग भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन रेसिपीजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद सगळ्यांना.